तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। करंजाडे सेक्टर 02 येथील हॉटेल सांजधाराकडून मार्जिनल स्पेसचा गैरवापर, सिडको आणि सोसायटीच्या नियमांना हरताळ। करंजाडे पनवेल करंजाडे सेक्टर 02 मधील हॉटेल सांजधारा फॅमिली रेस्टॉरंटकडून उघडपणे मार्जिनल स्पेसचा सामायिक जागा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। हॉटेल चालकाने केवळ गृहनिर्माण सोसायटीच्या नियमांचेच नव्हे तर सिडकोच्या CIDCO नियमांचेही सर्रास उल्लंघन केले आहे। या अनधिकृत कृत्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून सिडको प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शटर बाहेर थाटले हॉटेल, पादचाऱ्यांची कोंडी। नियमानुसार कोणत्याही दुकानदाराला किंवा व्यावसायिकाला आपल्या शटरच्या आतच व्यवसाय करणे बंधनकारक असते। शटर बाहेरील जागा ही मार्जिनल स्पेस म्हणून सोडलेली असते, ज्याचा मूळ उद्देश नागरिक आणि ग्राहकांना येण्या-जाण्यासाठी तसेच चालण्यासाठी रस्ता मोकळा ठेवणे हा असतो। मात्र हॉटेल सांजधाराच्या चालकाने या नियमांना केराची टोपली दाखवत चक्क मार्जिनल स्पेसमध्येच टेबल आणि खुर्च्या मांडून संपूर्ण हॉटेल बाहेर थाटले आहे। यामुळे रहिवाशांच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे। धुळीचे साम्राज्य, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ। हॉटेल बाहेरील जागा पूर्णपणे खुली ओपन आहे। आजूबाजूला उघडी जागा असल्याने रस्त्यावरील धूळ आणि माती थेट उघड्यावर सुरू असलेल्या जेवणावर उडत आहे। अशा अत्यंत अस्वच्छ आणि धुळीच्या वातावरणात ग्राहकांना अन्न वाढले जात असल्याने त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी। नियम आणि अटींचे पालन न करता सुरू असलेल्या या व्यवसायामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। व्यावसायिक नियमांनुसार कोणत्याही हॉटेलला खालील बाबी बंधनकारक असतात: स्वतंत्र किचन, स्वयंपाकघर व्यवस्था, हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी उंचावर सोडलेले धुरांडे, चिमणी, स्थानिक प्रशासनाचे व्यवसाय प्रमाणपत्र, अन्न व औषध प्रशासनाचे FDA फूड लायसन्स, अग्निशमन दलाचे फायर NOC ना हरकत प्रमाणपत्र। हॉटेल सांजधारा चालकाकडे यांपैकी कोणतीही वैध प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत का याची सखोल तपासणी होण्याची गरज व्यक्त होत आहे। सोसायटी आणि सिडकोने कारवाई करावी। सोसायटीच्या हद्दीतील मोकळ्या जागेचा व्यावसायिक कारणासाठी अनधिकृत वापर होत असल्याने संबंधित गृहनिर्माण सोसायटीने यावर तातडीने आक्षेप घेऊन कायदेशीर पावले उचलणे आवश्यक आहे। दरम्यान त्रस्त स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण मनमानी कारभाराविरोधात सिडको प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे। आता या गंभीर तक्रारीची दखल घेऊन सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक या अनधिकृत हॉटेलवर आणि मार्जिनल स्पेसच्या गैरवापरावर काय धडक कारवाई करते याकडे करंजाडेकरांचे डोळे लागले आहेत। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।